महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना यश पचेना, महायुतीचे नेते अपयशातून शिकेनात, अशीच काहीशी महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था सध्या झालेली दिसतीये. लोकसभा निवडणुकीत 31 जागा मिळवण्याचं महाविकास आघाडीचं हे यश त्यांच्या एकत्र राहण्यात आहे, तर महायुतीचं अपयश त्यांच्या राजकीय ढिलाईत आहे. महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी एकत्र राहून संयमानं ते यश पचवलं पाहिजे, तर फक्त 17 जागा मिळवू शकल्याचं अपयश महायुतीने झटकून टाकून एक दिलानं कामाला लागलं पाहिजे. पण प्रत्यक्षात हे चित्र दिसण्याऐवजी विपरीतच चित्र दोन्ही बाजूंना दिसतंय. नेमकं काय काय घडतंय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावर, ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं चित्र महाराष्ट्रात काहीसं वेगळं होतं, कारण एकाच पक्षाचे दोन पक्ष आमने सामने होते. कुठे सहानुभूतीची लाट होती, तर कुठे बंड होतं. या सगळ्यांचाच व्हायचा तो परिणाम झाला. रिझल्ट समोर आले. महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आणि महायुतीला चांगलीच ठोकर लागली. हे सगळं होऊन आठवडा उलटून गेला तरी महाराष्ट्रातल्या या युती आघाडीतल्या पक्षांच्या नेत्यांचा सूर मात्र काहीसा वेगळाच दिसतोय. लोकसभा निवडणूक संपत नाही तोच विधान परिषदेचा निवडणुकीचा बेबनाव दोन्ही बाजूंनी दिसला. महाविकास आघाडीतले दोन प्रमुख घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही पक्षातला बेबनाव विधान परिषद निवडणुकीच्या रूपानं दिसला. यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गटानं 4 जागांवर प्रत्येकानं आपापले दावे सांगितले होते. नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला, तर ठाकरेंनी त्यांचा फोन घेतला नाही, ही माहिती खुद्द नाना पटोले यांनीच माध्यमांना दिली. तर दुसरीकडे नाशिकमध्ये परस्पर उमेदवार जाहीर करून ठाकरे मोकळेही झाले. महायुतीत देखील भाजप, शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यात समन्वय दिसला नाही. तिन्ही पक्षांनी परस्पर आपापले उमेदवार जाहीर करण्याचे आव आणले. प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेनेनं उमेदवार जाहीर केले, पण हे करताना भाजप आणि राज ठाकरे यांची मनसे यांच्यात समन्वयाचा अभाव दिसला आणि शेवटी मनसेने आपला उमेदवार मागे घेतला. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं अपयश येऊन देखील त्यांना राज्यसभेचे उमेदवार ठरवता येईनात. पत्नीला उमेदवारी द्यायची की मुलाला उमेदवारी द्यायची या पेचात अजित पवार अडकल्याची बातमी आहे. कदाचित ही उमेदवारी सुनेत्रा पवार यांना मिळू शकते असं सूत्र सांगतात. मात्र अजित पवारांना राज्यसभा उमेदवारीमध्ये पण घरापलीकडे काहीच दिसत नाही, अशी टीका आता होऊ लागली आहे. बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाला तरी देखील पुण्याच्या राष्ट्रवादीनं त्यांना राज्यसभेवर घेऊन मंत्री करण्याचा ठराव पारित केला. जणू काही अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुणे जिल्ह्याच्या युनिटनं ठराव पास केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुनेत्रा पवारांना मंत्री करणारच आहेत, असाच आविर्भाव अजितदादांच्या राष्ट्रवादीनं आणला. तिकडे नगरमध्ये सुजय विखे पाटलांचा राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभव केला. राष्ट्रवादीचा स्थापना दिनाचं सेलिब्रेशन शरद पवारांनी निलेश लंकेंच्या मतदारसंघात केलं. पण या सेलिब्रेशन मध्ये जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार असा कलगीतुरा रंगलेला दिसला. पवारांच्या सेलिब्रेशन ऐवजी या कलगीतुऱ्याच्याच बातम्या माध्यमांमधून जास्त आल्या. श्रेयवादावरून हा कलगीतुरा चांगलाच रंगला आणि प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत येऊन थांबला. रोहित पवारांना प्रदेशाध्यक्ष करा अशी मागणी समाज माध्यमातून अनेक पोस्ट मधून झालेली दिसली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे दोन नेते आमने सामने या निमित्तानं आलेले दिसले. तर दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे पुरेसं बहुमत असताना अजित पवारांना सत्तेच्या वळचणीला आणून बसवलंच का, अशा कानपिचक्या संघाच्या ऑर्गनायझर या नियतकालिकातून संघ विचारवंतांनी दिल्या. पण अजित पवारांना 11 महिन्यापूर्वी सरकारमध्ये घेताना संघ विचारवंतांना हे सुचलं नव्हतं का, हा सवाल त्यामुळे तयार झालाय.
अधूनमधून छगन भुजबळ हे विधानसभेच्या जागांची आठवण करून देताना दिसतात. बऱ्याचदा त्यांचा सूर हा महायुतीच्या मित्र पक्षांविरोधात दिसतो. त्यामुळे महायुती आणि एकूणच महाविकास आघाडीतल्या या महाराष्ट्रातल्या नेत्यांना यश पचवता येत नाहीये किंवा अपयश कसं हाताळायचं हे लक्षात येत नाहीये का, हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. बखर लाईव्हला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो जरूर करा. धन्यवाद.